ज्यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेली आहे ते आपल्यातीलच सर्वाभिमुख व्यक्तिमत्व जगदीशजी वारगडे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण आयोजन समितीच्या वतीने संपन्न करत आहोत। नुकताच ज्यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेली आहे ते आपल्यामधीलच सहकारी जगदीशजी वारगडे यांचा शुभ सन्मान सचिनजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत। सामना सुरू होतोय, दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊयात। गोलंदाजीसाठी स्वतः संघनायक संघ कर्णधार परेश घोरड। पहिला बॉल अक्रॉस द लाईन पूल करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झालं। कॉडबेंडसाठी तुम्ही स्कुर्ले गंपारकडे विचारणा करू शकत नाही, यदा कदाचित ते क्षेत्रकांच्या लक्षात नसावं, मात्र चेंडूबादचा संपर्क नव्हता। उत्साह जास्त होता या अपीलमध्ये, आत्मविश्वास कमी होता, त्याच कारणास्तव ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांनी ती अपील फेटाळली आहे। डॉट बॉलनं स्पेअर सुरू झालेला आहे। हा चेंडू पाहत होता, फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साहाय्यानं बोलवलाय। शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे पंच सागर कापडी सर यांच्या बाजूला चित्रक्षक उपस्थित होता, त्याचा प्रयत्न अडवण्याचा लास्ट मोमेंटला बॅकअप त्याने केलेलं आहे। एक धाव आणि महत्त्वाच्या सामन्यात वैयक्तिक खातं त्याचबरोबर सांघिक खातंही खुलं झालंय ते माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाचं। सलामीवीराच्या भूमिकेत आपण बघत आहोत महेश व्यापारी सिनियर आणि स्टॅकर एंडवर प्रणयला। कव्हर्स मधून काढतायत मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका, पॉवर प्ले सुरू आहे, अत्यंत देखणा मनमोहक फटका आपण बघत आहोत। प्रॉपर ऑफ ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। या चौकाराच्या साहाय्याने धावासंख्या आपण बघत आहोत 5 या आकड्यावरती, 5 ऑन बोर्ड। कॉपी बॉक्स स्टाईलनं केले, हँडना कॉर्डिनेशन अत्यंत देखणं होतं, बाकलिपचा चांगला वापर झाला, वेट ट्रान्सफर ऑन साइडला स्लॉग इट, मिड विकेटला आता गॅप मोठा नाही, धावांचा तोटा, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लागोपाठचा दुसरा 4 प्रणयच्या बॅटमधून चौकार। संख्या चौकाराच्या सोबतीनं आपण बघत आहोत, पुढे मार्गस्थ झाली आहे ती बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाची। 9 ऑन बोर्ड, 9 धावा सध्या धावफलकावरती। लागोपाठचे 2 चौकार सलामीवीर प्रणय व्यापारीच्या बॅटमधून आपण बघत आहोत, ज्यांना धावफलकाला गती सध्या दिली आहे ती बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाकरता। ड्राइव्ह करतात समोर, लॉंग ऑफला बॅकअप आता अवेलेबल झालाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल सहजगत्या एक सिंगल धाव त्या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळेल। धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचली आहे ती सध्या 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती। स्टील 1 टू गो, 10 धावा धावफलकावरती। स्टॅकर एंडला महेश व्यापारी सिनियरला आपण बघत आहोत। ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे फालेकच्या फिल्डर कडून मिस जजमेंट, बॅकअप जोपर्यंत केलं जाईल तोपर्यंत स्क्वेअर लेगच्या दरम्यान या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। प्रसंगावधान राखल्यानंतर क्षेत्ररक्षकानं जमेची बाब म्हणजे चेंडूचा वेग कमी झाला, त्याच कारणास्तव बॉल अडवण्यात आला। इट इज फ्रॉम लेग बायज, या 2 धावा। एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिलं षटक संपलं, विदाउट लॉस 12 धावा या मॅच मध्ये। पहिल्या डावात फलंदाजी करत असताना सुरुवात दमदार केली आहे ती माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघानं। स्पीडअप गरजेचं राहील, यानंतर अजूनही 3 मॅचेस आय थिंक आपल्याला कव्हर करायचे आहेत। यानंतर ए ग्रुप मधील द्वितीय फेरीचा सामना, त्यानंतर ग्रुप बी मधील क्वालिफायर आणि काल ग्रुप ए जय बजरंग मानिवली टीम आणि त्यांच्या विरोधात आज ग्रुप बी मधून क्वालिफाय होणारा संघ, असा सामना देखील यानंतर आपल्याला कव्हर करायचा आहे। सो वेळेच्या बाबतीत आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे।
बरोबर 3:20 पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा भावेश गोरड महत्वपूर्ण डावाचं दुसरं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल फुलटॉस आणि फुलटॉस वरती भावेशच्या विरोधात आक्रमण बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रणय व्यापारीच्या बॅटमधून हा दमदार दर्जेदार देखना फटका षटकार. आपण बघत आहोत सध्या फ्लाय झालेली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाची स्कोर सध्या आपण बघत आहोत 18 या आकड्यावरती 18 ऑन बोर्ड. भावेश गोरडचं भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे प्रणय व्यापारीकडून. लो फुल टॉस मिस टाइम फटका स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झेलची संधी दोन फिल्डरच्या दरम्यान टकराव कॉलिंग खराब होतं तेजस आणि परेशच्या दरम्यान. मात्र सरदे शेवटी तेजसनं तो झेल संपादित केलाय आणि मॅच मध्ये 18 ला पहिला झटका माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेलीला. प्रणय व्यापारी बॅक टू द पवेलियन. कॅमिओ या मॅच मध्ये समाप्त झालेला आहे प्रणय व्यापारीचा. 5 बॉलचा सामना करत असताना या मॅच मध्ये पाहिलं तर इंडिव्हिज्युअल 15 धाब्याचं योगदान विथ द बॅट त्याच्या माध्यमातून देण्यात आलं. 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट तो माघारी परतला आणि टीमचा डाव सावरण्यासाठी स्वतः संघनायक संघकर्णधार सिनियर महेश व्यापारीच्या सोबतीनं ज्युनियर महेश व्यापारी आता मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 18 ला पहिला धक्का 4 ओव्हरची मॅच स्पीडअप गरजेचं राहील. 3:20 ला पहिला बॉल पडलाय. सांघिक सफलता मिळते. कॉलिंग नव्हतं दोन फिल्डरच्या दरम्यान. मात्र सरदे शेवटी तेजसनं त्या ठिकाणी चांगला झेल संपादित केलेला आहे. चांगलं बॅकअप त्याच्या वतीनं करण्यात आलं. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर भावेश गोरडकडून हा पलटवार आपण बघत आहोत जो यशस्वी देखील झालाय. 18 धाब्याची पार्टनरशिप नुकताच ब्रेक झालेली आहे. न्यू बॅटर स्ट्रायकरला ज्युनियर महेश व्यापारी स्वतः संघनायक आहेत. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्याची आपण पाहिली होती. कव्हर्स मध्ये खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर होता. मिळेल ती फक्त एकदा कॉन्फिडन्स स्टार्ट या डावाचा केलेला आहे. तो ज्युनियर महेश व्यापारीनं स्ट्राईक आता सिनियर महेश व्यापारीकडे रोटेट झालेली आहे. स्कोर आपण बघत आहोत या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या सरकते पुढे. तो 19 आकड्यावर 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट ऑफ गुडलीन तो आडव्या बॅटना हॅमर करण्याचा प्रयत्न तो फसला आणि मैदानावर ते 19 ला धक्का दुसरा बसला. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवलीला सिनियर महेश व्यापारी बॅक टू द पवेलियन. हा दुसरा झटका. बिग विकेट डाऊन बिग लॉस. भावेशनं वैयक्तिक दुसरं शोयशा षटकातला संपादित केलेलं आहे तर सांघिक दुसरी सफलता या मॅच मध्ये नुकताच संपादित केली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या जनमान डेनोली क्रिकेट संघानं. न्यू बॅट्समन मैदानामध्ये सुरेश व्यापारीला आपण बघत आहोत. प्रणय व्यापारी जसा बाद झाला ज्युनियर महेश व्यापारीची साथ सिनियर महेश व्यापारीनं सोडलेली आहे. त्याच कारणासह आता भागीदारीची नितांत आवश्यकता मॅचमध्ये आवश्यकता पार्टनरशिपची. 19 धावा स्कोरबोर्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात निर्णायक दुसरं षटक. भावेशनं 2 धक्के आतापर्यंत दिलेले आहेत. स्टील 2 टू गो. 4 बॉलचा त्याचा स्पेल 7 रन आतापर्यंत खर्च करण्यात आलेले आहेत. ऑन स्ट्राईक न्यू बॅटर सुरेश व्यापारी. बॅकफुटवर आले. कव्हर पॉइंटला कट करण्यात आला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लास्ट मोमेंटला पोहोचतायत कव्हर्स मधून. जोपर्यंत बॅकअप येईल मिळते ती एक सिंगल धावा संख्या सिंगलच्या सोबतीनं सध्या पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 20 या आकड्यावरती 20 ऑन बोर्ड. पहिल्या षटकात संघनायकाच्या विरोधात 12 धावा. या षटकात दाफलकाचा वेग थोडा मंदावला. याचा कारण आहे भावेश गोरडनं महत्वपूर्ण 2 धक्के दिलेत ते बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवली क्रिकेट संघाला. स्टील 1 टू गो.
स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट रिव्हर्स पूल अँड सक्सेसफुल डीप थर्ड मॅन सीमारेषा फोडली स्विच अँड स्विच इट चौकार. षटकाचा समारोप जबरदस्त केलेला आहे संघनायक ज्युनियर महेश व्यापारीनं. चौकारानं समारोप झालाय दुसऱ्या षटकाचा. 24 धावा 2 षटकांची अंती. 12.00 धाब्याची धावगती सध्या दाफलकरवरती मेंटेन करत असताना आपण बघत आहोत माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाला. साहिल गोरड गोलंदाजीसाठी डावखोर हाताचा मध्यम गती गोलंदाज. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहे. तो सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना टेन क्रिक या वाहिनीच्या वतीनं 3 कॅमेऱ्यानेशी कोरवलेकर चषकाचा क्वालिटी विथ द क्लॅरिटी नीट क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट सुरू आहे. ऑनलाईन व्ह्युअर जे आमच्यासोबत जॉईन झाले त्या सर्वांचं वेलकम. 24 ऑन बोल. धावसंख्या 24-24. 12.00 धाब्याची धावगती सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. स्पीडअप करणं गरजेचं राहील. जनमान डेनोली लक्ष सुद्धा. 3:20 ला पहिला बॉल पडलाय. 10 मिनिटाचा वेळ तुम्ही सध्याच्या घडीला 2 षटकं टाकण्यासाठी घेतलाय. साहिल गोरड गोलंदाजी करता. पहिला चेंडू लाईन इथे पाहावी लागेल. एससीडीच लाईन खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांचा वाईडचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव याचबरोबर दाफलकरवरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा एका धावेच्या बढतीनं टीमची टोटल सध्या पुढे मार्गस होताना आपल्याला पाहायला मिळते ती 25. आतापर्यंत 25 या आकड्यावर. फुलरली ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं. चांगला वेग पाहायला मिळाला कंपॅरेटिव्ह टू पहिल्या चेंडूच्या तुलनेत. या चेंडूमध्ये अधिकची गती आणि अचूकता आपण पाहिली. एक्स्ट्रा रन नंतर कमबॅक. भावेश प्रत्येक बॉलवरती एकत्र येणं गरजेचं नाही. असू द्या थोडं कानमंत्र तुम्ही द्या. मात्र वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे मित्रा. कारण अजूनही 4 मॅचेस मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायच्यात. धावसंख्या 25-25. वाईड नंतर कमबॅक आपण बघत आहोत. साहिल घोरड कडून करण्यात आलेला आहे. वेग देण्याचा प्रयत्न. स्कोरलेग अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ बाईट. इट इज अ बीमर. अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये फसले गेलेले आहेत गोलंदाज साहिल गोरड. वेस्ट ऑफ बाईट बीमर. त्यावरती मिळणारे एक अतिरिक्त धाव. अधिकची प्रयोगशीलता करण्याचा प्रयत्न आणि ती अत्यो प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये भोवली येते गोलंदाज साहिलला. वेस्ट ऑफ बाईट बीमर. नेक्स्ट बॉल फ्रीट. आणखीन एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्डवरती ऍड केली जाईल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 26. आतापर्यंत 26 आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे स्ट्रायकर निर्वृत्ती फलंदाज सुरेश व्यापारीला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. रन आता इथे मिळणार नाही. फ्रीट म्हटलं तर याचं बॅटर तुमच्याकडे संधी असते. मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. वेग चांगला होता. शॉर्ट ऑफ गुडले चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग नव्हतं. कंट्रोल नव्हतं. फलंदाज सुरेश व्यापारीचं डॉट बॉल. एक्स्ट्रा नंतर पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये करण्यात आलेले गोलंदाज साहिल गोरड कडून. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. बॉल आता थोडासा खाली राहिला. जो बाउन्स अपेक्षित होता सुरेश व्यापारीला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना 2 एक्स्ट्रा धावा जरूर आल्यात. मात्र त्या मोबदल्यात या स्पेलमध्ये या निर्णायक तिसऱ्या षटकात आतापर्यंत 3 चेंडू डॉट देखील टाकलेत ते लेफ्ट हँडर मीडियम पेसर साहिल घोरडनं. धावा संख्या स्थिर 26 धावा स्कोरबोर्डवर. फोर्स केला समोर. हवं तसं टायमिंग नाही. लॉंग ऑफला स्वतः संगणक उपस्थित आहेत परेश गोरड. बॅकअप केलं गेलं तोपर्यंत घेतली गेलेली ही एक धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती 27. आतापर्यंत 27 आकड्यावरती. स्टील 2 टू गो. अजूनही निर्णायक तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू बाकी आहेत. ई ग्रुप मधील पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ द्वितीय फेरीच्या दरम्यान इन ॲक्शन नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतील. टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. परशुराम ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम खांदारे. संगणक लक्ष सुद्धा
मिड इनिंगच्या दरम्यान आपल्याला टॉससाठी टॉस कॉबॉक्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले होते. स्क्वेअर लेग मिड विकेट झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क जुळला नाही. कॉन्टॅक्ट हवं तसं नव्हतं. त्याच कारणास्तव लाईन पुन्हा एकदा मिस करण्यात आलेली आहे महेश व्यापारी ज्युनियर कडून, जे स्वतः संघनायक आहेत. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं कंट्रोल या षटकात गोलंदाज साहिल घोरड कडून आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. स्विच हिट रिव्हर्ससाठी तो देखील प्रयत्न फसला. आणखीन एक डॉट बॉल आणि याचबरोबर इकॉनॉमिकल कामगिरी. ओव्हर नंबर 3 गेल कंप्लीट. एक वाईड आला, एक बीमर आला, तरी देखील अवघ्या 3 धावा खर्च करत असताना साहिल घोरडनं या षटकात आपली छाप सोडली आहे आणि समोर संघर्ष करण्यास भाग पाडलंय. ते बॅटिंग करत असताना सुरेश आणि त्याच्या समेत ज्युनियर महेश व्यापारीला. षटक 3 संपले. 9.00 धाव्याची धावगती. स्कोरबोर्डवर 27 धावा आपण बघत आहोत. स्पीडअप गरजेचं राहील. 15 मिनिटाचं बिल 3 षटकं टाकण्यासाठी घेतल्या. लक्ष सुद्धा बरोबर 3:20 पहिला बॉल पडला होता. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी पाहिलं तर संघ कर्णधारांना आता नियुक्ती केलेली आहे निकेश पवारची, जे जिनियन ऑलराऊंडर आहेत. सुरेश व्यापारी सध्या स्ट्रायकर एंडला. त्यांच्यासोबत महेश ज्युनियर. अंतिम षटक. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्समध्ये बॅकअप नाही आहे. इनफिल्डमधून कव्हर पॉईंटचं फिल्डर पुढे पोहोचत आहेत. तोपर्यंत दिली जाईल ती एक सिंगल धावा आणि स्ट्राईक रोटेट देखील आता करण्यात आलेली आहे. पाहिजे संघनायक महेश व्यापारी ज्युनियर कशा पद्धतीने डाव फिनिश करतील माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवली क्रिकेट संघाचा. स्कोर 28. आतापर्यंत 28 आकड्यावरती 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवली. ऑन साइडला टर्न केलाय. जितकी जास्त उंची त्याचबरोबर अंतरी बॉलला गाठलंय. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. मिसेस बाय इंचेस. अगदी काही फरकानं बॉल आतमध्ये पडला. 1 बॉस ओव्हर दी रफ. तर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण बघत आहोत. वेगानं सध्या बहरत असताना, फुलत असताना बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवलीची 32. शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. अपील झालं पायचीसाठी आणि पंचांनी ते स्वीकारले. सिडीज फलंदाज बाद आहेत. LBW लेग बिफोर विकेटसाठी रिव्ह्यू नाही आहे. सरतेशेवटी तिन्ही यष्ट्यांच्या समोर सापडले गेले आणि पायचीच्या स्वरूपात संघनायक संघ कर्णधार ज्युनियर महेश व्यापारी आता माघारी परततोय. न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती 32ला 3 धक्के बसले. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. नुकताच ज्युनियर महेश व्यापारी संघनायक माघारी परतलाय पायचीच्या स्वरूपात. 3 बॉलमध्ये पाहायचं कितीपर्यंत मजल मारली जाईल. योगेश आणि सुरेश यांचा फिनिशिंग टच या महत्वपूर्ण पहिल्या डावात कसा असेल माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवली क्रिकेट संघाकरता हे देखील पाहिलं जाईल. धावसंख्या 32. बॅकफुटवर आले. सॉफ्ट हँडली खेळतायत. कव्हर पॉईंटला इनफिल्डमध्ये बॅकअप. आणखीन एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या इन डबल डिजिट डबल फिगर आपण बघत आहोत. 33 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 आफ्टर 3.4 ओव्हर. 33 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. स्ट्रायकर एंडला सुरेश ज्यांचा स्ट्रगल या डावामध्ये आपण पाहिलंय. 7 चेंडूत अवघ्या 3 धावा विथ द बॅट त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत. ब्युटिफुल डिलिव्हरी. अपील झाले पंचांकडे आणि ते स्वीकारलं गेलं. फलंदाज बाद. याचबरोबर आणखीन एक झटका आता बसेल तो टीम माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवलीला. सुरेश माघारी परतताना पाहायला मिळतील.
33 वरती नुकताच या मॅच मध्ये हा तिसरा धक्का बसलेला आहे आणि आता चौथा झटका देखील संघनायक माघारी परतल्यानंतर सुरेश व्यापारी माघारी परतताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर पूर्ण झाली आहे. धावचीसाठी विकेट किपर प्रयत्नशील होते मात्र यशस्वी झाले नाही. एक धाव याचबरोबर निर्णायक पहिल्या षटकाची सांगता आपण बघत आहोत. पहिला डाव संपला गेला. पहिल्या डावाच्या अंती 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती 34 उभारल्या गेल्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीकडून आणि दुसऱ्या डावामध्ये 35 धावेचं लक्ष्य समोर सज्ज झालंय जनमान ढेनोली क्रिकेट संघासमोर. ई ग्रुप मधील 2 विजेते संघ यानंतर आमने सामने असतील. विनंती आहे दोन्ही संघांचे संघनायक आपण लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करा. चेंज द गेम खांदाऱ्याचे संघनायक अकबर उपस्थित झालेले आहेत. न्यू परशुराम ब्राह्मणगाव टीमचे कॅप्टन आपणही फास्टली पोहोचा. धुवाल यांच्या शुभ या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. कॅप्टन पोचा फासली न्यू परशुराम बामणगावचे ऑलरेडी चेंज द गेम खांदाऱ्याचे कॅप्टन उपस्थित आहे. चालू सामना देखील सुरू आहे. ओपनिंग पेअर लगेचच पाठवा. परेश गोरोडे अँड ऑल टीम बॉल हवेत. मॅनेजमेंट कमिटी बॉल द्या. फर्स्ट ऑफ ऑल 35 टू विन. 35 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. अंतिम 2 षटकात जबरदस्त कमबॅक केलं त्या ठिकाणी साहिल गोरोडे आणि त्यांच्या सोबत निकेश पवारनं. लक्ष्मणजी धवाल या आपल्या लाडक्या दिनच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. निर्णायक सामना ई ग्रुप मधील 2 विजेते संघ एकमेकाच्या समोर असतील. फक्त आपण निर्णय विचारात घेऊया. सिटीज चेंज द गेम खांदाऱ्यांना टॉस जिंकला. पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करतायत तर फलंदाजीचं पाचारण त्याने दिलंय प्रतिस्पर्धी न्यू परशुराम बामणगावला. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. सामना सुरू होतोय. 35 धाब्याचं लक्ष. निर्णायक द्वितीय सत्र कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात सुनीलजी शेळके सरांना. नुकताच अमोलजी घोरड क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले त्यांचे वेलकम आहे. त्याचबरोबर संदीपजी घोरड उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती कोरावलेकर चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. डेहनोलीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. निलेश आणि निकेश उजव्या स्टेजच्या फार बाहेर जात असताना छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. इथे
पंचांच्या वतीने हा चेंडू वाईट ठरवला जात आहे आणि एक धाव इकडे मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, डेहनोली संघाला. आपण बघू शकाल वाईट चेंडू घोषित केला गेला होता पंच प्रवीण विशेसर यांच्या वतीने. प्रणय व्यापारी पुन्हा एकदा वळत असलेले आपण बघू शकू. यावेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, पाहायचं एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चेंडू खाली येत आहेत. टिपला इथे जेल वैभव व्यापारीने आणि त्याचबरोबर पहिला मोठा हादरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात डेनोलीला. फलंदाज निलेश गोरड इथे बाद झाले. लागतं एक वर एक अशा पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. सुरेश व्यापारी झेल खाली होते, धन्यवाद. चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली होती. सुरेशचं वैभवला देण्याचा प्रयत्न झाला होता. सन्माननीय पांडुरंगजी मधुकर हुकमाळी साहेब, आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात, विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाशी येऊन संलग्न व्हा. 35 बनवायचे आहेत. समोर ठेवलेला चेंडू इनसाइड आउटच्या पद्धतीने खेळत आहेत. बॅटचा फेस ओपन करत असताना, चेंडूला बॅटचा चेहरा दाखवत असताना फटका खेळला. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघितलं, मला असं वाटतं पॉइंट मध्येच उपस्थित होते पद्माकर, त्यांच्या वतीने चेंडू अडून फेकी झाली. एकदा इकडे मिळालेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा टार्गेट चेस करत असताना जास्तीत जास्त म्हणजे 12-13 धावा धावपलकर जोडाव्या लागतात. ते करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतील का हे बघायचं आहे, कारण 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये एक चेंडू वाईड होता. यावेळेस समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट, समालोचन कक्षाला दिली जाणारी ही सलामी. स्टँड अँड डिस्पॅच फॉर सिक्सर. फेरीच्या सामन्यामध्ये निकेशने 3 षटकार दाखवले होते त्याच्या बॅटमधून, त्याचमुळे हा फलंदाज प्रचंड आक्रमक आहे. त्याच्या आक्रमकतेला मैदानाच्या आतमध्ये बोथट करायची असेल तर तुम्हाला धारदार गोलंदाजी करावी लागेल. खराब गोलंदाजी केली तर तुमच्यावर प्रहार हे होणारच आहेत. जर्सी नंबर 3 अर्थात ज्या गोलंदाजाने, ज्या खेळाडूने 3 क्रमांकाचा टी शर्ट विअर केलेला आहे, तो गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालेला आपण बघतो, प्रणय व्यापारी. निकेशसाठी फुल लेनचा फुलटॉस होता, लोअर फुलटॉस होता. मनगटी खरं तर ताकदीचा वापर करत असताना किंवा कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा होता. चेंडूपैचा संपर्क आला नाही, कनेक्शन देता आलं नव्हतं फलंदाजाला. हा चेंडू निर्धाव आलेला आपण पाहिलेला आहे. या पद्धतीचं क्रिकेट खरं तर अपेक्षित असतं. फक्त फलंदाजाची सरशी अथवा गोलंदाजाची सरशी अपेक्षित नसते. इथे क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना समोरच्या दिशेने लॉफ्ट करतायत. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये उपस्थित आहेत, लॉंग ऑफला. जिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडेच फलंदाजाला खेळण्यासाठी भाग पाडलं जातं. ही सुद्धा एक रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते गोलंदाजाच्या वतीने. अलॉंग दी फील्ड ज्याला आपण म्हणतो, किंवा क्षेत्ररक्षणाच्या रचनेला अनुसरून गोलंदाजी करणं हे सुद्धा बऱ्याचदा आव्हानात्मक असतं. गोलंदाजाने ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. म्हणजे जिकडे तुम्ही क्षेत्ररक्षण तैनात केले तिकडे एखादा मोठा फटका आला तरी हरकत नाही. यावेळेस कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटमधील एक अत्यंत सौंदर्य प्रधान फटका इथे फलंदाज दाखवतोय. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. याच दरम्यान 2 धावा धावपलकर जोडण्यामध्ये यश मिळतं. या 2 फलंदाजांना धावपळक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यात 11 अर्थात 11. 35 बनवायचे आहेत. उर्वरित इक्वेशनचा विचार केला तर 18 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण उरतंय. 8.00 धावांची सरासरी इथे कायम ठेवावी लागेल. आणि हे असे इक्वेशन बऱ्याचदा रंजक झालेले आपण पाहिलेले आहेत. चला, अधिकचा वेळ खर्च केला जातो गोलंदाजी करणारा संघ. वेळेच्या बाबतीत आज आयोजकांना सहकार्य करा ही नम्र विनंती आम्ही तुम्हाला करू.
काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी इथे होत असलेलं आपण बघू शकू. आमच्या एंट्री गेटला आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते बदलापूरचे सुप्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, एक अत्यंत मोठी स्पर्धा ज्यांच्या वतीने आयोजित केली जाते, त्या स्पर्धेचे आयोजक मयूरदादा पिसेकर यांचं आगमन झालेलं आहे. मुख्य एंट्री मधून जर गाडी आणता आली तर फार बरं असेल. बघूया. चला सामना सुरू ठेवा आपण. यावेळेस इथे आपण बघतो चांगला फटका खेळला होता, ड्राईव्ह केलं होतं चेंडूला फलंदाजाने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते, चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी केली गेलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि याचमुळे धावफलक एक ने पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 12 अर्थात 22. समोर ठेवलेला चेंडू, यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित असलेले खरं तर आपण बघू शकू. या मुख्य व्यासपीठावर एक सन्मान आपण संपन्न करत आहोत. मान्य श्री पांडुरंगजी मधुकर हुकमाळी यांना सन्मानित केले जाते. पिंकेश धुमाळ आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. तेरा धावा धावपल आहेत. यावेळेस फोर्स केलेला आहे, किती ताकद वापरले याचा अंदाज आपल्याला चेंडू ज्या पद्धतीने अंतर देतो त्यावरून निश्चितच लागेल. इथे प्रचंड ताकदीचा वापर फलंदाजाने केला. फ्रंटफुटला उभे होते तिथूनच पूल केलेला आहे, चेंडूला खेचून मारलं, अंतर मिळालं षटकाराचं. षटकाराने धावपलक पुढे गेलं. 19 धावा धावपलकावर, 19 रन्स ऑन द बोर्ड. 15 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आपण पाहू शकू. मान्यवरांच्या वाहनाचं आगमन या मैदानाच्या दिशेने होते, त्यामुळे पंचांना विनंती असेल हा चेंडू पूर्ण झाल्यानंतर आपण सामना थांबवू. एक चेंडू याच दरम्यान पूर्ण केला जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस हा निर्धाव चेंडू, 2 चेंडूंचा खेळ शेष आहे जून या षटकातील. गोलंदाज यस येऊ द्या, हरकत नाही. मला असं वाटतं हे षटक समाप्तीपर्यंत आपण वाट बघणार आहोत. सदीच्या भेटीसाठी आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते बदलापूर मधील अत्यंत लोकप्रिय, नामवंत अशा पद्धतीचे बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती सन्माननीय मयूरदादा पिसेकर यांचं या स्पर्धेमध्ये अर्थात कोरावळेकर चषक 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या या शुभ दुपारी सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या साथीने त्यांचे अपतेष्ट असणारे अनिकेतजी कुलकर्णी, त्याचबरोबर मयूर पिसेकर ज्युनियर आणि त्याचबरोबर विशाल पिसेकर यांचं आगमन झालेले आहे. आपणा सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पॅनमध्ये ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट करतायत, मान्यवर आले आणि त्यांच्या स्वागतासाठी फलंदाजाने इथे आबाळ दाखवलेला आहे. गगनचुंबी आणि गगनभेदी षटकार. एक मोठा फटका आणखी एकदा खेचून मारलेला आहे. या फलंदाजाला आखूड टप्प्याच्या चेंडू जितक्या वेळ तुम्ही टाकाल तितक्या वेळ तुम्हाला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन आणावा लागेल. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आणि आणखी एक ओळीने मारलेला षटकार.
पोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणखी 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय फलंदाजी इथे भरलेली आहे. फलंदाज निकेश पवार या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. या इनिंगला पेस करत असताना 4 षटकार आतापर्यंत त्याने खेळून काढलेले आहेत. 3 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. महेश ज्युनियरकडे आता बचाव करण्यासाठी खूप काही नाही. 3 धावा त्याला इथे वाचवायच्या आहेत. त्याचबरोबर इथून गमावण्यासाठीही काही नाही असे आपण म्हणू शकतो. इथून जर काय होऊ शकलं तर चमत्कार दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि चमत्कार हा रोज घडत नसतो, क्वचितच घडतो, म्हणून त्याला आपण चमत्कार म्हणत असतो. 3 धावा वाचवायच्या आहेत. समोर ठेवलेला चेंडू, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक दूर. सामना ज्यावेळेस तुम्ही सोडता त्यावेळेस ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये होत असते. आणि याचबरोबर 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच जय हनुमान डेहनोली. फलंदाजी करत असताना निकेश पवारचं अत्यंत चांगली फटकेबाजी त्याची आपण पाहिली. त्याने व्यक्तिगतरित्या 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन निश्चितच इकडे या धावपलकावर दिलं. आणि 8 धावा बनवलेल्या आपण पाहिल्या त्या भावेशच्या विरोधात 12 धावा खरं तर आल्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये 34 धावा बनल्या होत्या. प्रणयने बनवल्या 15, महेशच्या आपण पाहिल्या 9 आणि 34 धावा धावपलकावर मानिवलीच्या वतीने जोडल्या गेल्या. गोलंदाजी चांगली राहिली होती. निलेशने 2 गडी बाद केले, भावेशने 2 गडी बाद केले. साहिलचं 3 धावांचं षटक आपण पाहिलं, ते महत्त्वाचं राहिलं. परेशने 10 धावा खर्च केल्या. आणि प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करत असताना निकेशने व्यक्तिगतरित्या 8 मध्ये 26 बनवल्या, 8 धावा बनवल्या भावेशने. आणि याचमुळे अत्यंत दिमागदार असा हा विजय इथे प्रस्थापित केलेला आहे. आणि 3ऱ्या फेरीमध्ये धडक मारलेली आहे ती जे हनुमान डेहनोली संघाने. हार्ड लक टफ लक महेश सिनियर